नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 24 13 एप्रिल 2026 रोजी आपण आयोजित केलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पेपरमधला प्रश्न क्रमांक पहिला, ब्रिक्स या संघटनेत कोणते देश समाविष्ट होत नाही खालील पर्यायापैकी विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान हा देश समावेश याच्यामध्ये होत नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे मीरा कुमारी, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याची स्थापना 1969 मध्ये झालेली आहे, पर्याय क्रमांक बी योग्य आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 5 जून. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, रणजी ट्रॉफी कोणत्या खेळासंबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रिकेट. पुढचे 5 मराठी व्याकरणचे प्रश्न. 6वा प्रश्न आहे, कडक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मऊ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, तो काम करत होता या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय क्रमांक बी, अपूर्ण भूतकाळ योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, आईने मुलाला जेवण दिले या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? तर पर्याय क्रमांक सी, जेवण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, दयाळूपणा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी, ताकद हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, तिसरी पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1761 मध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, अकबरच्या दरबारातील नवरत्नापैकी कोण होता? तर पर्याय क्रमांक ए, तानसेन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडली? तर पर्याय क्रमांक बी, टिळक यांनी मांडलेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, शाहू महाराज कोणत्या संस्थानाशी संबंधित होते? तर पर्याय क्रमांक बी, कोल्हापूर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, मोटेंगू चेंचोड सुधारणा कायदा कोणत्या वर्षी झाला? तर पर्याय क्रमांक बी, 1919. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक ए, यमुना. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, ज्वालामुखीमधून बाहेर पडणाऱ्या द्रवाला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक बी, लावा योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात खोल महासागर कोणते? तर पर्याय क्रमांक सी, प्रशांत महासागर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, विषुववृत्त पृथ्वीला किती भागात विभागते? तर पर्याय क्रमांक ए, 2, उत्तर आणि दक्षिण गोलार्ध अशा 2 भागामध्ये विभागते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, हवामान व वातावरण यामधील मुख्य फरक काय आहे? तर पर्याय क्रमांक ए, वेळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पर्याय क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, राज्यसभा सदस्यांची कमाल संख्या किती असते? तर पर्याय क्रमांक सी, जास्तीत जास्त विचारलेले 250. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, न्यायालयीन पुनरावलोकन ही संकल्पना कुठून घेतलेली आहे? तर अमेरिकेकडून घेतलेली, पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, भारताचे सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर पर्याय क्रमांक बी, 1950, 28 जानेवारी 1950. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठे ग्रंथी कोणती आहे? तर यकृत हे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, काम चे एसआय एकक कोणते? तर पर्याय क्रमांक ए, जूल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कुठे असतो? तर घनामध्ये असते ध्वनीचा वेग सर्वात जास्त, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, आम्ल निळ्या लिटमस कागदाला कोणत्या रंगात बदलते? तर लाल रंगामध्ये बदलते आम्ल, पर्याय क्रमांक बी. आणि शेवटचा प्रश्न आजच्या पेपर मधला, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर फिमर, मांडीमधला हाड आहे, पर्याय क्रमांक एक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे आपण हे 30 प्रश्न या पेपरमध्ये बघितलेत. या प्रश्नाबद्दल किंवा प्रश्नाच्या उत्तराबद्दल जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी तुम्ही कळवा. जाता जाता चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत जी काही अपडेटेड व्हिडिओ आहेत लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.